इयत्ता 10वी गणित भाग 2. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत प्रकरण क्रमांक 3 वर्तुळ यामधील सराव संच 3.3. यामधील उदाहरण क्रमांक 1. सोबत दिलेल्या आकृतीमध्ये केंद्र C असलेल्या वर्तुळावर G, D, E आणि F हे बिंदू आहेत. ECF चे माप 70 अंश आहे. म्हणजे हा जो आपल्याला ECF हा केंद्रीय कोन दिलेला आहे त्याचं माप किती आहे? 70 अंश. आणि कंस DGF या कंसाचं माप आपल्याला दिलेलं आहे 200 अंश. तर आपल्याला प्रश्न काय विचारलाय बघा, कंस DE आणि कंस DEF यांची मापे ठरवा. तर आता आपल्याला काय सुरुवात करता येईल बघा. ECF या केंद्रीय कोनाचं माप किती आहे? 70. म्हणून या कंसाचं माप किती येणार आहे? संगत कंसाचा कोणता आहे? EF. EFचं मापसुद्धा काय असेल? 70. कारण आपण लघु कंसाची मापाची व्याख्याच तशी बघितलेली आहे. म्हणून काय लिहिता येईल सुरुवातीला? मेजर कोन ECF बरोबर 70 अंश हे आपल्याला दिलेलं आहे. आणि मेजर कोन ECF चं माप जेवढं आहे तेवढंच कोणत्या कंसाचं आहे? मेजर कंस. त्याचा संगत लघु कंस कोणता आहे? EF. म्हणून ECFचं माप किती आहे? 70. म्हणून ह्या कंसाचं मापसुद्धा किती होणार आहे? 70. याचा अर्थ मेजर कंस EF बरोबर 70 अंश. आणि या ठिकाणी आपल्याला कारण काय लिहिता येईल? लघु कंसाच्या म्हणा मापाची व्याख्या. बघा, केंद्रीय कोन जितका आहे तेवढाच हा संगत लघु कंस आपल्याला मिळालेला आहे. आणि याला नंबर आपण देऊया 1. आता या पूर्ण वर्तुळामध्ये जर आपण बघितलं तर या ठिकाणी बघा, मेजर कंस DE अधिक मेजर कंस, जर आपण क्रमाने गेले तर DE नंतर DGF अधिक मेजर कंस EF. बघा, मेजर कंस DE, मेजर कंस DGF आणि मेजर कंस EF या तीनही कंसांची बेरीज म्हणजेच पूर्ण वर्तुळ आहे. म्हणून बरोबर आपण किती लिहूया? 360 अंश. आणि या ठिकाणी कारण काय लिहिता येईल आपल्याला? वर्तुळाचे माप किती अंश असते सांगा? 360 अंश असते. म्हणून या सर्व कंसांच्या मापांची बेरीज किती आली? 360. आता यामध्ये आपल्याला मेजर कंस DE चं माप माहिती आहे का बघा? तर ते आपल्याला काढायचं आहे. त्यामुळे मेजर कंस DE आपण आहे तेच नाव पुन्हा लिहूयात. मेजर कंस DGF प्रश्नामध्ये आपल्याला दिलेलं आहे. किती आहे? 200. म्हणून या कंसाचं माप आपण किती घेतलं? 200. आणि मेजर कंस EF आताच आपण काढलेल्या EFचं माप किती आहे? 70 अंश. म्हणून आणि ह्या सर्वांची बेरीज किती आहे? 360. आता मेजर कंस DE अधिक 200 आणि 70 270 बरोबर 360. आता 270ची बाजू बदलूया. मेजर कंस DE बरोबर 360 वजा 270. आता यांची वजाबाकी किती मिळेल आपल्याला? मेजर कंस DE बरोबर 360
वजा 270 म्हणजेच किती येईल 90 अंश. म्हणून मेजर कंस DE बरोबर 90 अंश. हे या ठिकाणी आपल्याला पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. यानंतर आपला दुसरा आणखीन एक उपप्रश्न यामध्ये काय विचारलेलं आहे आपल्याला, कंस DEFचे माप ठरवा. आकृतीमध्ये बघा कंस DEF म्हणजे हा जो पूर्ण कंस आहे DEF कोणत्या दोन कंसांची बेरीज आहे, तर मेजर कंस DE आणि कोणता कंस EF या दोघांची बेरीज म्हणजे पूर्ण DEF हा कंस आहे. मग आपल्याला कसं लिहिता येईल बघा, मेजर कंस DEF बरोबर मेजर कंस DE अधिक मेजर कंस EF. मग मेजर कंस DE म्हणजेच आत्ता आपण काढलेलं आहे किती आहे 90 अंश माप, आणि EFचं मापसुद्धा आपण काढलं होतं किती 70. मग 90 अंश अधिक 70 अंश म्हणजेच किती होईल सांगा 160 अंश. म्हणून मेजर कंस DEF बरोबर 160 अंश. अशा पद्धतीने आपल्याला या दुसऱ्या उपप्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. बघा उदाहरण अतिशय सोपं आहे. केंद्रीय कोणाचं माप त्याच्या संगत लघुकंसा इतकं आहे, त्यामुळे आपण EF हा कंस किती काढला सुरुवातीला 70 अंश, आणि वर्तुळाच्या पूर्ण वर्तुळाचा अंशात्मक माप आपल्याला किती आहे माहिती आहे 360. मग यामध्ये DE अधिक DGF अधिक EF ह्या सर्वांची बेरीज आपण 360 अंश घेतली, आणि त्यामध्ये आपण DGFचं माप 200 दिलेलंच होतं, EFची किंमत 70 या ठिकाणी भरली, आणि यावरून DE आपण काढला, तो किती मिळाला आपल्याला 90 अंश. आणि दुसरा प्रश्न काय होता त्याच्यामध्ये DEFचं माप काढा. मग DEF म्हणजे कुणाची बेरीज आहे DE अधिक EF 90 अधिक 70 बरोबर किती मिळेल आपल्याला 160 अंश. शेवटी आपल्याला उत्तर लिहिता येईल कंस DEचे माप 90 अंश व कंस DEFचे माप 160 अंश आहे. यानंतर उदाहरण क्रमांक 2 बघा, स्टार एक्झाम्पल आहे, अतिशय सोपं आहे. यामध्ये बघा त्रिकोण QRS हा समभुज त्रिकोण आहे. आकृतीमध्ये आपल्याला वर्तुळामध्ये त्रिकोण दाखवलेला आहे, आणि हा त्रिकोण कोणत्या प्रकारचा आहे समभुज त्रिकोण आहे. आणि आपल्याला सिद्ध काय करायचं आहे, कंस RS कंस QS आणि कंस QR हे तीनही कंस एकरूप आहेत हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. आणि त्याचबरोबर आणखीन एक प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, कंस QRS चे माप 240 अंश आहे हेही आपल्याला सिद्ध करायचं आहे. तर सुरुवातीला आपण काय लिहूयात बघा, की त्रिकोण QRS हा समभुज त्रिकोण आहे. त्रिकोण QRS हा समभुज त्रिकोण आहे. आता समभुज त्रिकोण आहे याचा अर्थ काय, तर या त्रिकोणाच्या तीनही बाजू कशा आहेत समान लांबीच्या आहेत, म्हणजेच एकरूप आहेत. म्हणजे जेवढी QRची लांबी आहे तेवढीच RS आहे, तेवढीच काय आहे QS. आता या त्रिकोणाच्या तीनही बाजू आहेत, त्या वर्तुळाच्या मात्र काय आहेत सांगा, वर्तुळाच्या जीवा आहेत. यानंतर आपण लिहूयात रेख RS एकरूप रेख QS आणि एकरूप रेख QR. आणि या ठिकाणी कारण काय देता येईल आपल्याला, समभुज त्रिकोणाच्या बाजू. आणि या वरच्या विधानाला काय कारण देता येईल आपल्याला, पक्ष, कारण समभुज त्रिकोण आहे आपल्याला प्रश्नामध्येच दिलेला आहे, म्हणून या विधानासाठी कारण असेल पक्ष.
आणि तीनही बाजू समान, कारण समभुज त्रिकोणाच्या त्या बाजू आहेत. आता कंस आर्यस, एकरूप कंस QS, एकरूप कंस QR. बघा, या विधानामध्ये आपण तीनही बाजू समान दाखवल्या आणि या विधानामध्ये तेच कंस आपण काय दाखवलेले आहेत, समान दाखवलेले आहेत, एकरूप दाखवलेले आहेत. आणि याला कारण काय आहे सांगा. एकाच वर्तुळाच्या एकरूप जीवांचे, कारण त्या वर्तुळाच्या जीवा आहेत, संगत कंस एकरूप असतात. म्हणजेच या ठिकाणी तीनही बाजू समान आहेत, परंतु त्या वर्तुळाचे काय आहेत, जीवा आहेत. म्हणजे तीनही जीवा एकरूप झाल्या. मग जीवा जर एकरूप असतील तर आर्यस ही जीवा आहे, त्याचा संगत कंस कोणता झाला, कंस आर्यस. QS ही जीवा आहे, तर त्याचा संगत कंस कोणता झाला, QS. आणि QR ही जीवा आहे, तर या जीवेचा संगत कंस QR. म्हणून हे तीनही कंस काय झाले, एकरूप झाले. या ठिकाणी आपण विधान क्रमांक 1 देऊया, कारण हे आपलं काय आहे, पहिल्या प्रश्नाचं या ठिकाणी आपण हे सिद्ध केलेलं आहे. आता या प्रत्येक कंसाचं माप म्हणजे मेजर कंस RS समान आहे मेजर कंस QS, कारण दोनही कंस एकरूप आहेत तीनही, त्यामुळे त्या प्रत्येकाचं मापसुद्धा कसं असणार आहे, समान. मेजर कंस QR. या ठिकाणी तीनही कंसांचं माप समान असणार आहे आणि ते आपण किती मानूयात, x अंश. या प्रत्येक कंसाचं माप आपण किती मांडलेलं आहे, x. आता तीनही कंसांची जर आपण बेरीज घेतली तर बघा आकृतीमध्ये आर्यस कंस, कंस आर्यस अधिक कंस QS आणि त्याच्यामध्ये पुन्हा कंस जर QR मिळवला तर पूर्ण वर्तुळ यामध्ये विभागलं गेलेलं आहे या तीन कंसांमध्ये. त्यामुळे या तीनही कंसांच्या मापांची बेरीज किती येईल सांगा. तर मेजर कंस आर्यस अधिक मेजर कंस QS अधिक मेजर कंस QR आणि तिघांचीही बेरीज, या तीनही कंसांच्या मापांची बेरीज किती असेल, 360 अंश. आणि या ठिकाणी कारण काय लिहिता येईल आपल्याला, तर वर्तुळाचे माप किती अंश असतं, 360 अंश असते. आणखीन काय कारण देता येईल, कंसांच्या मापांच्या बेरजेचा गुणधर्म, कारण या ठिकाणी आपण कंसांची बेरीज घेतली म्हणून कंसांच्या मापांच्या बेरजेचा गुणधर्म. आणि या तीनही कंसांच्या मापांची बेरीज म्हणजेच पूर्ण वर्तुळ येणार आहे आणि वर्तुळाचं माप किती आहे, 360 अंश. म्हणून या ठिकाणी या तीनही कंसांच्या मापांची बेरीज बरोबर किती घेतली आपण, 360 अंश. आता आपल्याला माहिती आहे प्रत्येक कंसाचं माप आपण किती मांडलेलं आहे, x. त्यामुळे आर्यस किती येणार आहे, x. QS सुद्धा x आणि त्यानंतर QR सुद्धा किती येणार आहे, x अंश आणि बरोबर 360. आता x अधिक x अधिक x काय येईल सांगा. xचा सहगुणक किती आहे, 1 आहे. 1x अधिक 1x अधिक 1x म्हणजेच 3x बरोबर 360 अंश. म्हणजेच x बरोबर 360/3,
कारण 3 गुणिले आहेत ते बाजू बदलल्यानंतर छेदामध्ये जातील. आणि म्हणून x बरोबर 360/3 बरोबर 120 अंश. म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक्सचं माप किती मिळालेलं आहे? 120 अंश. आणि x म्हणजेच कोण आहे सांगा? तर या ठिकाणी आपण x म्हणजे काय मांडलेलं आहे? कंस RS, कंस QS आणि कंस QR. या प्रत्येकाचं माप किती असणार आहे? x आहे म्हणजेच 120 अंश आहे. म्हणून मेजर कंस RS समान आहे मेजर कंस कोणता? QS समान आहे मेजर कंस या ठिकाणी QR. आणि ह्या तिघांचंही माप समान आहे. आता आपण शोधून काढलेले किती? 120 अंश. आता दुसरा प्रश्न यामध्ये काय विचारलं होतं बघा आपल्याला, की कंस QRSचे माप 240 अंश आहे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. मग QRS हा कंस बघा, QRS या कंसामध्ये जर आपण कंस QR आणि कंस RSची बेरीज केली तर आपल्याला कंस QRS मिळेल. म्हणजेच आपल्याला काय लिहिता येईल? मेजर कंस QRS बरोबर मेजर कंस कोणता? QR अधिक RS. मेजर कंस QR अधिक मेजर कंस RS. या ठिकाणी आपल्याला काय कारण देता येईल? कंसांच्या मापांच्या बेरजेचा गुणधर्म. कंसांच्या मापांच्या बेरजेचा गुणधर्म. मग आता मेजर कंस QR किती आहे? 120. आणि RS सुद्धा किती आहे? 120. म्हणून 120 अधिक 120 बरोबर 240 अंश. हे कुणाचं माप मिळालं आपल्याला? मेजर कंस QRS बरोबर 240 अंश. आणि हेच आपल्याला काय करायचं होतं? सिद्ध करायचं होतं. पुन्हा एकदा आपण ओव्हरलुक करूया बघा उदाहरण. QRS हा समभुज त्रिकोण आहे म्हणून तीनही बाजू समान दाखवल्या आपण. मग तीनही बाजू समान आहेत परंतु त्या वर्तुळाच्या जीवा आहेत, त्यामुळे त्याचे संगत कंससुद्धा काय झाले? एकरूप झाले. म्हणून कंस RS एकरूप कंस QS एकरूप कंस QR. आणि ह्या प्रत्येकाचं माप आपण किती अंश मांडलं? x मांडलेलं आहे. आणि ह्या तिघांची बेरीज म्हणजेच पूर्ण वर्तुळ आहे. म्हणून ह्या तीनही कंसांच्या मापांची बेरीज बरोबर किती घेतली आपण? 360. आणि प्रत्येकाचं माप आपण x मांडलेलं आहे, त्यामुळे किती येणार बघा? 3x बरोबर 360. म्हणून x बरोबर किती मिळाली आपल्याला किंमत? 120. आता आपल्याला QRSचं माप 240 आहे हे दाखवायचं आहे. आकृतीमध्ये QRS म्हणजे कोणाकोणाची बेरीज आहे? QR अधिक RS. म्हणून QRS बरोबर QR अधिक RS. मग QR आपल्याला माहिती आहे 120 आणि RS सुद्धा किती आहे? 120. या दोघांची बेरीज किती झाली? 240. म्हणून कंस QRSचे माप 240 अंश आहे. यानंतर उदाहरण क्रमांक 3. हे अतिशय सोपं उदाहरण आहे. बघा, जीवा AB एकरूप जीवा CD. आकृतीमध्ये आपल्याला AB एक जीवा दाखवलेली आहे, CD एक जीवा आहे. आणि ह्या दोनही जीवा काय आहेत? एकरूप दिलेले आहेत आपल्याला. आणि सिद्ध काय करायचं आहे? कंस AC एकरूप कंस BD. आता दिलेलं विधान काय बघा, आपल्याला दिलेली माहिती की जीवा AB एकरूप जीवा CD. आणि या ठिकाणी कारण काय येईल? पक्ष, कारण आपल्याला ही माहिती प्रश्नामध्ये दिलेली आहे. आता जीवा AB आणि CD एकरूप आहेत, मग त्याच्याशी संगत असणारे कंससुद्धा काय असणार आहेत? एकरूप.
म्हणून कंस ए बी एकरूप कंस सी डी. कारण दोन जीवा एकरूप आहेत तर त्याचे संगत कंससुद्धा काय असणार आहेत, एकरूप असणार आहेत. कारण या दोनही जीवा काय आहेत, एकाच वर्तुळाच्या आहेत. म्हणून कारण लिहिता येईल आपल्याला एकाच वर्तुळाच्या एकरूप जीवांचे संगत कंस एकरूप असतात. म्हणून दोन जीवा एकरूप आहेत, त्यांचे संगत कंससुद्धा एकरूप आपण दाखवलेले आहेत. मग दोन कंस एकरूप आहेत म्हणजे त्यांची मापे समान असणार आहेत. म्हणून मेजर कंस ए बी समान आहे मेजर कंस सी डी. या ठिकाणी ए बीचं माप आणि सी डीचं माप काय असणार आहे, समान असणार आहे. आता यामध्ये बघा आपण मेजर कंस ए बी म्हणजेच या ठिकाणी दोन कंसांची बेरीज आहे. कोणते दोन कंस आहेत बघा ए बीमध्ये, ए सी अधिक बी सी किंवा सी बी. म्हणून आपल्याला असं लिहिता येईल मेजर कंस ए बीच्या ऐवजी मेजर कंस ए सी अधिक मेजर कंस सी बी किंवा बी सी समान चिन्ह. त्याचप्रमाणे मेजर कंस सी डीच्या बाबतीत काय लिहिता येईल आपल्याला, सी डी म्हणजेच मेजर कंस डी बी अधिक मेजर कंस बी सी. आणि या ठिकाणी कारण लिहिता येईल आपल्याला कंसांच्या मापांच्या बेरजेचा गुणधर्म. कंसांच्या मापांच्या बेरजेचा गुणधर्म. आता दोनही बाजूंचं निरीक्षण केलं, डावी बाजू आणि उजवी बाजू, यामध्ये बघा आपल्याला मेजर कंस बी सी हा सामायिक मिळतो. म्हणजेच जर आपण बाजू बदलली तो वजा होईल. याचाच अर्थ हा सामायिक कंस या ठिकाणी काय होईल, कॅन्सल होईल. मग कोण शिल्लक राहील, फक्त मेजर कंस ए सी समान आहे मेजर कंस डी बी किंवा बी डी. म्हणजेच मेजर कंस ए सीचं माप आणि डी बीचं माप काय आहे, समान आहे हे आपण सिद्ध केलं. मग जर दोन कंसांची मापे समान असतील तर ते दोन कंस काय असतात, एकरूप असतात. म्हणून कंस ए सी एकरूप कंस डी बी म्हणजेच बी डी. या ठिकाणी मी बी डी लिहिते कारण का आपल्याला प्रश्नामध्ये कंस बी डी असं दिलेलं आहे. म्हणजेच कंस ए सी एकरूप कंस बी डी हे आपलं आहे साध्य. बघा पुन्हा एकदा प्रश्न अतिशय सोपा आहे. तर जीवा ए बी आणि जीवा सी डी आपल्याला एकरूप दिलेले आहेत. दोन जीवा एकरूप असतील तर त्यांचे संगत कंससुद्धा एकरूप आहेत. मग ए बीचा संगत कंस म्हणजेच कोण, कंस ए बी, आणि सी डीचा संगत कंस कंस सी डी. मग ए बी म्हणजेच काय आहे सांगा, ए सी अधिक बी सी, आणि सी डी म्हणजेच डी बी अधिक बी सी. मग बी सी आणि बी सी समान कंस आले दोघांमध्ये, ते कॅन्सल झाले आणि कोण उरलं, मेजर कंस ए सी बरोबर मेजर कंस डी बी. या दोघांची मापे समान आहेत म्हणजेच हे दोनही कंस काय आहेत, एकरूप आहेत. अशा रीतीने आपण आज सराव संच 3.3 मधील उदाहरण क्रमांक 1, 2, 3 अभ्यासलेली आहेत. ही उदाहरणे तुम्हाला परीक्षेमध्ये 2 किंवा 3 गुणांसाठी विचारली जातात. तेव्हा सोडवलेली उदाहरणेसुद्धा पुस्तकातील तुम्ही अभ्यासा. थँक्यू.